बुद्ध आणि दयाळू हत्ती. खूप वर्षांपूर्वी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावोगाव फिरत होते. ते लोकांना प्रेम, दया आणि शांततेचा मार्ग शिकवत होते. एका राज्यात एक खूप मोठं आणि दाट जंगल होतं. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते, हिरण, ससे, पक्षी आणि हत्ती. त्या जंगलात एक मोठा पण खूप दयाळू हत्ती राहत होता. सर्व प्राणी त्याला खूप मान देत होते, कारण तो कधीही कोणाला त्रास देत नसे. जंगलातील जीवन. तो हत्ती रोज सकाळी नदीवर जात असे. नदीत आंघोळ करून तो जंगलात फिरत असे. जर एखादा लहान प्राणी अडचणीत असला तर तो त्याला मदत करत असे. एकदा एक छोटा ससा खड्ड्यात पडला. तो बाहेर येऊ शकत नव्हता. हत्तीने आपल्या सोंडेने त्याला अलगद बाहेर काढले. ससा खूप आनंदी झाला. तो म्हणाला, "तू खूप मोठा आहेस, पण तुझं मन त्याहून मोठं आहे." शिकाऱ्यांचे आगमन. एक दिवस काही शिकारी त्या जंगलात आले. त्यांना हत्ती पकडायचा होता. त्यांनी जंगलात मोठा खड्डा खोदला आणि वर गवत टाकून ठेवले. काही वेळाने तो दयाळू हत्ती तिथून चालत येत होता. त्याला तो खड्डा दिसला नाही आणि तो त्यात पडला. हत्ती खूप प्रयत्न करत होता, पण तो बाहेर येऊ शकत नव्हता. बुद्धांचे आगमन. त्याचवेळी त्या जंगलाच्या जवळून गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत जात होते. त्यांना प्राण्यांचा आवाज ऐकू आला. सगळे प्राणी घाबरले होते. बुद्ध त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी खड्ड्यात अडकलेला हत्ती पाहिला. बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितले, "या प्राण्याला मदत केली पाहिजे. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे." मदत. सर्वांनी मिळून खड्ड्याजवळची माती काढली. त्यांनी मोठा उतार तयार केला. हळूहळू हत्ती वर येऊ लागला. खूप वेळाने तो बाहेर आला. तो खूप थकला होता, पण त्याच्या डोळ्यांत कृतज्ञता होती. तो बुद्धांसमोर शांतपणे उभा राहिला. शिकवण. बुद्ध म्हणाले, दयाळूपणा हा सर्वात मोठा गुण आहे. जो इतरांना मदत करतो तोच खरा महान असतो. त्या दिवसापासून जंगलातील सर्व प्राणी एकमेकांना अधिक मदत करू लागले. कथेचा बोध. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. दया आणि मदत हीच खरी महानता आहे. चांगुलपणा नेहमी परत येतो.